किटू, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. थँक गॉड, आज इतक्या दिवसांनी का होईना तुला माझ्याशी बोलावंसं वाटतंय. किटू, तू माझी एकूण ते एक लाडकी बहीण आहेस ना. मग तुझ्यासोबत नाही तर अजून कोणासोबत शेअर करणार आहे मी माझ्या पर्सनल गोष्टी? हो, बोल. माझे कान तुझं बोलणं ऐकण्यासाठी आतुर झाले. ए बोल काय. किटू, अरे बोल. किटू, तुला माहिती आहे ना आई बाबा किती मागे लागलेले असतात, लग्न कर लग्न कर. माहितीये. आई तर रोज आजकाल 10 मुलींचे फोटो दाखवत असते मला, पण मला त्यातल्या एकाही मुलीशी लग्न नाही करायचं. मला लग्न करायचं तर फक्त गायत्रीशीच, नाही तर लग्नच करायचं नाही. एक मिनिट, हे सगळं काय आहे आणि हे सगळं तू मला का सांगतोस? कारण मला तुझी मदत हवी. नो वे. फर्स्ट ऑफ ऑल आय हेट हर. ती मला अजिबात आवडत नाही. किटू, तुझ्यामुळे आणि तिच्यामुळे मी माझा रोज क्वीनचा क्राऊन हरली. सो सॉरी अँड बाय. किटू किटू किटू, काय किती वेळा सांगितलं असं लहान मुलींसारखं रिॲक्ट होत जाऊ नकोस म्हणून. ग्रो अप अँड प्लीज हेल्प मी. या दादा, मला तिच्याशी काहीही घेणं देणं नाहीये. मी तुझी मदत नाही करू शकत. तुम्ही दोघेही ना खड्ड्यात जा. चालेल, पण एकत्र पाठव. दादा, मी तुझी मदत नाही करू शकत. ती माझी वहिनी म्हणून घरात आलेली मला अजिबात चालणार नाहीये आणि तिच्यामुळे माझा रोज क्वीनचा क्राऊन हरलीये मी. घरी आलं तर माहित नाही काय काय हरावं लागेल. सो माझ्यासाठी हा विषय इथे संपलाय. किटू, तू त्या रोज क्वीन क्राऊन साठी माझ्याशी असं वागणार आहेस? तुझ्या त्या सो कॉल गायत्रीसाठी तू माझ्याशी जे वागलास ते योग्य होतं का? आणि जर मी तुला सांगितलं की माझ्यासाठी तू गायत्रीला विसर, तर विसरणार आहेस? मी तिला नाही विसरू शकत आणि कधी विसरणारही नाही. किटू, माझं प्रेम आहे त्या मुलीवर आणि ती जर का माझ्या आयुष्यात आली तरच मी आनंदी राहू शकेन. सो प्लीज, ऍटलीस्ट माझ्या आनंदासाठी तरी मला मदत करा प्लीज. दादा, मी तुझ्या आनंदाचा विचार केला ना तर आयुष्यभर मला फक्त दुःख सहन करत बसावं लागेल आणि ते मला अजिबात नकोय. सो सॉरी, आय कांट डू एनिथिंग. बाय. किटू किटू, हा, संध्याकाळपर्यंत पाठवून द्या. हो, लवकर जरा. हो, ते 5 किलो साबुदाणाही पाठवा. चला येतो मी. थांब जरा 1 मिनिट. तेजस, हे घे. हे हाय, नकोय मला हे काही. का? आता काय झालं? मी आता क्रिकेट वगैरे सगळं बंद करून अभ्यासावर लक्ष द्यायचं ठरवलंय. पण माझ्या मुलाला तर क्रिकेटर व्हायचं आहे ना? हो, पण आता क्रिकेटर नाही, क्रिकेट सोडून द्यायचं ठरवलंय मी. मॅच सुरू होण्याआधीच क्रीज सोडलीस? हाय, नको ना मस्करी करू. बाय. तेजस, ₹8,000 तुझ्या क्रिकेट कोचिंगची पुढच्या 6 महिन्यांची फी. थँक्स आई, तूच मला समजून घेऊ शकतेस. आता मनसोक्त क्रिकेट खेळ, पण अभ्यास सांभाळून क्रिकेटमध्ये नाव कमाव. नक्की आई. आणि सॉरी, मी त्यावेळेला माझी चूक झाली. एक गोष्ट कायम लक्षात ठेव तेजस, पैसा, दागिने, वस्तू या चोरल्याने मिळतात, पण त्या मिरवता येत नाही, लपवाव्या लागतात. स्वाभिमानाचंही तसंच असतं. त्याला मिरवायचं असतं आपल्या चांगुलपणाने. भविष्यामध्ये अशी कुठलीच कृती करू नको ज्यामुळे तुला तुझा स्वाभिमान लपवावा लागेल. आई, तू आज फक्त मला नाही, माझ्यातल्या स्वाभिमानाला वाचवलंयस आणि मी तो नक्की जपीन. आयुष्यामध्ये जपण्यासारखी अशी एकच गोष्ट असते, मोठा
येतो आता.